बरं मी काय आणतो हा? कुठला आहे तू मी तू कोणता बोलणार साईड बुलढाणा साईडचा आहे का मग तुला घरच्याने काढून दिलं काय हा ना आता बायको वारली हा म्हातारी वाढली म्हातारा वाढला आणि सोना मुला आता भावाने उचकून दिला भावा नाही का सोना मुला आहे ना भावाने मग पोरं सोर नाही तुला नाही नाही अरे बाप बायको नाम दिली नाही मग आता इकडं कुठं होता कोडा बी कोडा दिलं आपल्याला दिलं मुक्काम झाला स्टँड मंदिरात देते कोणी बरोबर कोण रुपये 2 रुपये बरे बघ तुला मी माघारी नेतो हा माझ्या खायची मजा राहील तो काहीच करायचं नाही फक्त झाडाखाली बसायची राखण चोखण करायची कपडे पैसा लय उपकार होते बुवा. हा काही आंबल पाणी करतो का नाही ना नाही काहीच नाही काही काहीच नाही ना नाही तंबाखू खातो ते बाय मा घरात 3 बाय आहे. बर आम्ही 3 भावाचा खटला आहे हा मस्त व्यवस्थित राहायचं हा? मी काम करीन ना काही हा बाहेर जर सांगितलं तुला काम हा. तर तेवढं काम करायचं चालेल हा जास्त काय करू नको वाटलं तर. जनावर वाचताच काम हा जनावर चारा पाण्याचं काम म्हशी कर. वाळते ते शेळ्या वाळते हा का अरे वा दूध काढते ते का हा मग अरे मग तर बारीक काम होईल मग चाल तुला सांभाळतो मी चाल काय बाय त्यावेळेस झाला तुम्ही दादा काय कालपासून गावाला गेले अजून येईना मग आता चावी यांच्याकडे का आणि मग सीमाकडे जा ना काय आलं ती बरोबर घरामध्ये सगळं पाहती या काय करते सगळं लपू लपू ठेवते नाही नाही आम्हाला काही देत नाही मी खारला पुला ठेवून पाय बाय तमाशा आता पेटी मत ठेवते साखर त्याच्यात पच्ची देते. लपण्याचा अर्थ आहे तुम्ही नवीन आहे त्यांना जास्त आणू तुम्ही जास्त उदा माझा करता आणि लपून ठेवलं तर नंतर आपणच खाणार आहे का जो लोकांना देणार? यायच्या काय तिकडे विकायला हा. हे अरे मोठी आपलंच जाऊ आहे आहे, ते. पण सांगा, मी सासूचे काय बनू असं वागत आमची नाही नाही असं असं काही नाही बोलायचं, ते मोठे आहे असं म्हणत नका आणू बाई हाय नाही ते सगळं तुमचंच आहे मा काय तुम्हाला तरी पोरं सोरे मला काहीच नाही आता तुम्हाला उठवायच होत नाही ना मग चावी आमच्याकडे मग? ठेवली का तुम्ही इथं बसला की आम्ही आणून देऊ तुम्हाला हा ना वय तुम्ही लय ताण घेता हा, दर्शन. आता किती वर्ष आता तू मोठी तिच्यापेक्षा तो जवळ राहू दे ना तू बी लई येड्यापाना करते बाई माझं ठेवू. मग खैर काय करू राहिले तुला लागत होतं ना. काय करू राहिले आले का अरे हा आली जा आय, आय, आय. पाहुणं कोण आहे? ए बस बस खाली बस हा काय तमाशा आहे अरे इकडे बसता ए ए हे बाबा कुठून आणला पाहुणा आहे इकडं वा. ब्राईड बस बस रे बस मग इकडं कोणी कर कोणाच पाहुणे रे काय झालं हे काय आहे? मी येतो तो पैसे मागायचे बस काय का भाजी मी पैसे मागायचे काय झालं बस स्टँड होय ना हा का पावड मला बस कुणी काय अरे झालं बसता खाली अंघोळ नाही करेल का कुठून आणलं तुमची ओळख आहे का बा, दादाला तुमची विचारू ओळख द्या. आहे का मग काल कुठं माझ्यासोबत बसवलं मग आता ए कुठं बस बाबा पुढं व्हाय ना कोणाला मग कुठं बसेल तो एवढा खेटून यायला तुम्ही चावड बाहेर ना घरामध्ये माणसं भेटत आहेत आणले घरी बरं का? काय झालं बघ मी गेलतो शिन्नरला हा. हा शिन्नरच्या बस स्टॉपला होता हम्म. तिकडे बिचारा वडा खात होता हम्म. दिला कोणातरी एक जणांना तर मी पाहिलं यायला म्हणले याची अवस्था लईच बेकार दिसते मग त्याला विचारपूस केली कोडला आहे काय तो आलाय रडू नको ए गपरे तो आलाय बुलढाण्यावरून हं, त्याच्या भाव आहे ना त्याने त्या बायको वारून जायले हं. तर त्याच्या भावाने त्याने त्याला दिले उचको काढून दिलं. मग त्याला ते कपडे त्याचे ते पिशी मग तुम्ही इकडे येऊन आले का म्हटलं जा दे तसं काय आपलं नाही तरी अभय सकाळ संध्याकाळ किती शेळ पडत हे आपल्या चोरून आणलं हा? का मग तुम्ही काय उरच्या पायला बापुळे. आणला का आमचा? का मी काय बोल राहिलोय काय मग त्याच्याच काय डोकलायची आम्हाला बघून चोरून नवीन माणूस आहे तुला काय करायचं त्याची चोरून आणलं काय म्हणलं नाही उरच्या पायला आणला का बा असं बघा आपलं शिळ पाक पडतच आहे ना हं, त्याचं काय 2 कुतडे आपले खातेच आहे ना हं. मग एक माणसाने खाल्या काय होते मग हे कुत्र समजायचं का आपलं नाही नाही कुत्रं? कुत्रा नाही मग शेवटी त्याचा जीव आहे ना आत्मा आहे ना त्याचा पण आपला आत्मा- आणला का आला एक धर्मशाळा आहे का आपल्याला काय त्याच्यात कमी होतं का एवढे अरे जाऊ दे रे, करेल काम धंदा थोडंफार काय घास कापी करणार आहे? घास कापी जनावर चारा पाणी करेल किल्ला जाणं बाई. कोण दूध काढेल अहो दादा आमचं तुमच्या पुढं काही चालत नाही आम्ही तुमच्या हा बरोबर आहे असं काही नका करू ना नाही, काय नाही. कोण ठेवील त्याच्यावर त्याला काय तुका म्हातारा आहे काय आपले या अशा जवान बाय आपल्याकड आपलेच 3 बोकिंदळ आपल्याच्याने अरे पण तो काय सांभाळायचे. म्हातारा माणूस आहे का काय का ते म्हणते म्हातारा एवढा आता जवान बाय आपल्या घरात पाहिलं का बायला तुम्ही? चारा पाणी करीन मस्के वळीन शेळ्या वळीन तुमचं काय आहे ते सगळं मग आता तुझ्यासाठी जनावर घ्यायला लावितो का ते तर म्हणा म्हणजे तुला आम्हाला शान पाणी करायला राहील कुठं तू एकटा काय काय कर आणि राहील कुठं हा या काय ना चाळीमध्ये हा चाळीत कांदे साईड हा राहील का बस. एखादा कुत्रा असेल मला तुम्ही नाही नाही काही कुत्र्याचं आमच्याकडे नाही कुत्रेन ते झोपतील कधी कधी तुम्हाला जोडीदार हा त्यानं आणेल ते त्यांनी आणेल तुम्हाला बरं या बघा त्याला जे आहे कुत्र तर नाही झोपणार तुम्हाला जोडीदार पण ते येतील कधी. तुला जेवायचंय का आता भूक लागेल त्याला एक आता काय खायला बकुळे आता काहीच नाही जेवायला द्या काही नाही बरं थोडं बांधवा त्याच्या पुरतं बांधवा रिकामे नाही आम्ही बनवायला ए, त्यांना काहीतरी वाढ घेऊन टेक यायचं चावला. होतं. हा?
हे? अशी तनतन नाही करायची ये. बाहेरच्या लोकांवरून. तुम्ही लोकांवर हा. घरी काल भांडणं तू करता? तिकडे गेला तिकडे तो जाळ करायचा ना दुसऱ्या बोकांडी अरे आणला बाबा, इकडं. ए, कोणतं बोललो का? तुला आमच्या कसं घरात होतं? भांडणावर बाबा. पिशवी उचल. काय जा अरे राव दे रे. अरे कोणाच्या पाया काही लक्ष्मी राहते येड्या मुक्याच्या. अरे त्याचं तळतळाट बवल तुम्हाला म्हणजे बिगर तुमच्या घरच्याला नाही बिगर माहिती आपल्याला नाही नाही बिगर पाण्याचं बिगर बाकरीचं आपल्याला कसं आहे ते? अरे तुम्ही जर आसरा द्यायला त्याला बघ हे आले आले तुम्ही तोंड करून राहिले. आम्ही काय किमेकीला आसरा हे आणलं बुवा काय? यायची का पड यायची काहीच हा. नाही रे भाऊ बस हा, बस करतो असा पटा होय. जा. ऐ जर तुम्ही आता शब्द जर बोलले ना मग पहा घरात कोण मोठा आहे तुम्ही कारभारी मी आहे ना हा. आणि जर आता जर शब्द जर कोकले ना काय बरं, तुम्ही काय करता? कारभारी नाही हा केर भरी झालंय. कोणाला घरी घेऊन जाऊ येशील दे का? वहिनी. चांगला माणूस ते माय सांगायचा ना. ते माय बी ठरेल मला घरी कोण आणायचं ते. हिशोबानं, दादाच्या हिशोबाने म्हणता काय हा. झालं तर मग पाहू आपण काय कर माय हिशोबाने होईल सगळं काय आहे ते. ऐ त्यांचं कुठं बरं मी आपण काय प्री काय? जाय त्याला जा जेवायला करवाय हो बाई, आता जेवण ओट म्हटलं ना पकडून जाऊ दे. संपलं. ओट काय- काय मध्ये? सांगा तुम्ही पिठलं बाई पोळी मी त्या माणसा पुढे हात जोडले नाही, बाई. एखादी बाजरी द्या. बाई चांगले चांगले जाते हा शिन्नारच्या बस स्टँड वरून घरी काल हा तुला दाखी थांब हे तुला कांद्याची संध्याकाळी दाखवतो कांद्याची एखादी यश तुला आता नाही पाव दाखवला गेली नाही. तुला संध्याकाळी दाखी थांब तुला आता नाही दाखवत ए बाया एखादी स्वयंपाक गॅस वाढला असला. एखादी एसटी काय याच्यावर गेली नाही. ते कांदे फोडू अरे ते कांदे काय अरे कांदे काय लागले ते माझा स्वयंपाक व्हायचा आहे. अरे त्याला भूक लागली तो काय करी संध्याकाळी करून येत सांगा. अरे काय वागायचं तुम्ही हा? काय हे? शिमा नको हा? अरे काय वागू राहिल्या जाऊ दे कर वय बाई पाप लागन वय हा? मरू दे. ए नको कांदे खाऊ रे थांब अरे बाबा थांब ए बाबा, त्या पोराची भाकर पोळी आण त्याला. थांब काय लागलं बाई? बरं मी काय म्हणतोय हे जनावर दिसत आहे बाई. नाही, तो लहान कुठे गेलाय का रे ते राहिले. जेवणात वांदे होते. हा अरे ड्युटीला लागलं ना ते तुम्ही काय जे गावाला जाऊन ड्युटीला गेले काय हा. बरं मी काय म्हणतोय हा. तुझा मोटर चालू करायला वरल्या मिळत हम्म. तेवढं उसाचं भरणं काढून घे होय. काहून आणलं? लाईट आली सर आता एवढा मोठा परिवार येऊ का मग मी मी मरे हा, हा. पडतच आहे आता. बरं बरं. हा हा मला काही काम सांगा मग मी करत हा तो तिरडीला खांदे करी होईन ना हे काय येऊ पुढचं बोलले खुर्ची घाल डोक्यात आता अहो, ते घालशील ना. मरेपर्यंत इथेच. अरे राव द्या चल घरचं कोण त्याचा काय चौथा भाऊच म्हणायचा आमच्या कोण हा? का? मग आणि त्याला बायको द्या मग पाहू ना कधी तर म्हणला का तो बिचार बायको द्या काय काय बोला त्या नाही तर आमच्यातली एखादी दे त्याला हा वापरायला. बघ हा दे एखादी जा वापरायला कामाचा दे पा तुमचे नाही तर माझ्याजवळ पाठव. का आईच्या आवता सत्वेश शिकाठी आहे बरं मी काय तू आता आराम कर आंघोळ करेल किती मग करेल नाही महिना झाला महिना मोटर चालू होईल ना तो हा गेला वरल्या मळ्यात मग याच संग पाठवला तुला पण आता भूक लागली म्हणलं जेवण कर नाही मग उद्या करीन जातो वळायला इकडं पाणी ना हा वाळात पाणी हा. मग तिला साबण बिबण ऐकतो का घेऊन जाऊ नाही नाही काही नाही. हा का बरं मग जेवले आंघोळ पांघोळ कर आणि एवढं झोप हा हा बरं मी चाललोय आता दुसरा रानात हा मका भरायची मला जाऊ का मग मग काय तर हे काय बाय डोक्याला ताण. चला बाय झालं काम आवरून बसता थोड्या वेळ. आज आळसच भरलं ना अंगात. हा बाय यानं आंघोळ केलती का नाही ग बसा बाई. नाही बाबा बाई तिकडे खाली बस आम्हाला बसायचं इथं. वर खाला बसलं. वर का बसलं बहीण जागा तिकडे खाली ना जागा आहे रोजची. ते तिकडे बस ना. तोंड फोडू काय हा? हा कोणाचं तो डोक्यात खुर्ची घालू का हे बसा ग खाली काय करतो मला पाहू दे. बघ चिलीच जेव्हा तोंडामध्ये हा ते बाई एक सायको आहे का काय सटकन दिसतं रे. त्या आवदास हा हा खरं का बाई कुठे जाणार का? रबाब नाही चालायचं आपल्याबरोबर रबाब म्हणजे बस म्हणा बस मोठं म्हणलं का तू का काय नवरा आहे का आमचा तुला दाखवू काय नवरा बसा ग खाली नवरा दाखवू तुला म्हणजे नवरा दाखव हे बाय अगं हात ताटू राहिला सरड्यावानी. मी जेव्हा संयम घेतला तेवढं संयम आहे हा. हा संयम सुटला ना हा तर मी तुम्हाला पाठीला कातर ठेवणार नाही हे बाय तिघींच्या बी हा हे काय ग बाय एवढं पुढं आहे ना बस त्या बस उठता उठ तुम्हाला गाड केलं आता. हा हा आम्ही नाही केलं तुम्ही गाड केलं. आपल्या आपल्या पद्धतीने आपण वागायचं आणि आपल्या पद्धतीने गोळ्या घेतल्या राहायचं का गोळ्या? हे घर का तुमचं आहे का आमचं आहे ना चुकीचं वागताय तुम्ही. ए ग तुमचं ना आमचं काय काय ए! त्याच्या बापाचं आहे का तुला बापाचं करायचं ते हा? मग तो बापाचं आहे काय शांत बस तू तुला तर तुरतुर बोलायला लागली हे बाया हा? बरोबर तुम्ही त्या दिवशी कसं- अरे कार्य करतो थोडं डोक्यात खुर्ची घालू का का तुम्हाला राहायचं का जायचं तुला तू इडून का बापाचं आहे का इड का काय भाऊ तू- बापन बिप काढू नको मेंटाला चिठ्ठी धरून उपटी चिठ्ठी धरून कोणाची हा काय म्हणतो काय किती दिवस झाले येऊन?
तुला काय करायचं किती होतो तुला काय चरबी आली का काय अंगी लागलं तो आल्या तुझी चरबी लोंबू का जराशी चरबी बाय माझं ना बाय माझं इज्जतीत राहायचं हं. आणि इज्जतीच्या पुढे जर गेलं ना लाकूड नको माल लाकूड बघ. अगं का नवरा आणला का काय आपल्याला फोन लावा त्या गाबाळ आणला काय समजतो? अगं मारेन तो आपल्याला. लावा तुम्ही ते कुठे गेला रे या दरवाजाला काय तमाशा आहे? चहा काय करते घरात ना, चहा ठेवा झोप हा? म्हणजे उठल्या का ते झोपातून आईला तुम्हाला काम नसते का फक्त झोपाय अरे तुम्हाला तो आत्मा कसा जाईना एकदाचा निघून चहा ठेव हं? ते तुमच्या चहा ठेव. बायकोला काय आणलंय? तुमचा काय? तो बाप आवरा तुमचा. आमच्यावर नवरा झाला ना आमचा. ए नीट बोल तुला सांग बापा. हा तुमचा बापाच आहे तो हा. काय कुठे चालला काय झाला आज तो. चालला या बायाने तिघी विचारणं मला मारलं का बरं हा? का बरं मारलं साईड आहे, काय म्हणतो तुझा? जातो वाटलं का रे त्याने बघूला घेतला म्हणजे मी आमच्यावर. पाणी मारायला गेलो तुम्ही या माणसाला त्रास दिला का ए बाई आम्ही नाही मारलं हो बाई आईला अरे काय लाजा तुला तुला कुठे अहो, त्यांनी बघूला हा? घेतलं होतं आम्हाला. मला घरी आणलं का मला मार काय बाबा मी चूक केली का त्याला आणलं इकडं त्याचं घरानं सांगायच्या अगोदरच तो सांगू राहिला नाही नाही मी चूक केली त्याला बिचारायला आणलं इकडे घे ते बघून. हा? काय रे? हा? मारो काय आमच्या मागे लागला तो. हा हा? काय माग लागलं मग तुम्ही जर काय बोलायचं त्याला आम्ही काय बोललो त्याला? फक्त मला भाकर द्या माझं नाही त्या बापाचं घर आहे का? चाललं हा. काय चाललं जाऊ दे त्याला. मला अरे तर काय ते म्हणे बाहेर जायला याला काढलं मला म्हणे चिठ्ठी धरून आपटीन तुला कोण ये तो म्हणतो. म्हणला. ते या मला म्हणणं तू जर राहिलं ना तुझ्या जेवणात औषध खाऊन तुला मारून काय बाई, टाकू हो बाई. असं ए, आपण आमच्या बाया म्हणजे एवढं पाप करता येणार आम्ही तुम्ही असं म्हटलंच नाही. त्याने बघूला उचलला माल दोन नवऱ्या हो, बापाचं दादा. घर आहे का? ते बाया काय खोटं बोल राहिले का ते मग माणूस आम्हाला म्हणे तुमच्या लायकीत राहायचं म्हणे. अरे बाबा नाही रे असं बोलणार माणूस हा. नाही ते मला काय ये भाड्या त्याच का म्हणून ऐका जाण्या. सुटला काय माहिती काय काय आपल्या काय बाय म्हणला? त्याचा आहे ना तो म्हणे बाबरावचा बाप आहे म्हणे. तिघींचा नवरा मी पोशाख एकटाच आहे. पोशाख हा. कसा आहे बर का बाबरावचा बाप आहे वरतून म्हणे. म्हणतो तुमच्या तिघींचा नवरा आहे म्हणे मी बाब्याचा बाप ऐका. मी काय तो ते म्हणा उमऱ्याच्या आतमध्ये जर पाय जर दिला तर पाय तोडून टाकू म्हणा तू वाटाणा बोलतो जीप कापू म्हणा हो बाई. तुमची एवढी कशी मजल गेली मग त्याच्या तुमचा बाप आहे का तो? तो काय अरे बोलला? बाप रे बाय ऐकून घ्यायचं त्याचा. अरे काय बोल राहिले तुम्ही बाय हो. मग हा? ती म्हणा आमच्या 3 माणसाला भाकरी घाला आमच्या जेवर येतोय तर तू काला ओरडला बोरडा आला म्हणून अरे तुझ्या बाबा डोक्यात तू काय बघून राहिला का? घरात लावला काय आमच्या आम्ही त्याला म्हटलं, आम्हाला डोक्यात नाही केली त्यांनी. काय दादा घरच्या बाहेर सोडून याच्यात काय विश्वास करू काय आंघोळ केली का? आपल्या जेवण करून आंघोळ चाललो होतो काय का जेवला हा. नाही का? आता काय म्हणला? हो इके नाही ना आणून दिलं इकडे लाताना भांड आम्ही लोटून कोणती नव्हतं मला सांग ये नाही ये नाही काय अरे बरेल ताटाला लात मारते ना रे. नाही ना हा? आम्ही सोबत होतो. आम्ही का काय वाहनातून गेलो का का जनावर काय? जेवत होतं का आपल्याला? हा? काय त्याचा वाटी चमच्याने खाऊ राहिले न काय त्याचा काय वार घेऊ राहिले न आमच्यावर आदवत घेऊ राहिले हं? काढून द्या हे पिस्तूल कुठून आणलं कुठं तिडच नेऊन घाला द्या काढून. हं? काय रे नेमकं काय नाही तुमचा सपाटा करा त्याच्या माग तुम्ही नाही राहत का नाही नाही बरं मला- आता एक कर नाही नाही हे 100 रुपये घेऊन जाय मला राहतील माणूसशी हा. पर मग आहे ना तुमचे तोंडा मा तोंडा पाहून ठेवा मला अरे लय गरीब आहे मी बरं काही बोलला नाही तू बायला नाही, काय- मग त्या काय म्हणते हो ते अवधार घेते आणि आता दहा पाच तो एखाद्याचा घातपात करील आमच्या तिघींपैकी हं? कसं काय हा त्याची वागणी तुम्ही पाहिले. सारखा खोटं बोल राहिला का? गेला तू कुठं होता रे शेतात हा तू का माया देखत आज केला असतं ना वाचून काढलं असतं अहो मीच वाजवणार होते ऐकलं मी. हा का अण्णा मीच वाजवणार होते पण तो धावला आमच्या आम्ही पळालो मध्ये त्यावर तुम्ही आले. ते बाहेर काय चाटतो बाबा असं दिसतं अरे याला गोळ्या बिळ्या चालू आहे काहीतरी गोळ्या चालू हा, हे काढून द्या इडून काही गोळ्या वेळा चालू आहे का नाही नाही नाही. नाही ते म्हणून तुला गोळ्या घालून मारू म्हणा मी. आता बाई, आमच्याकडे अहो, गोळी मी विचारलं, गोळ्या हा घेतल्या का? त्याचा रंग भोळा आहे पण तो माणूस आहे ना भोळा दिसत नाही घरात घुसन त्या बरं आता देऊ ठेवू पा काय फरक पडतो काही बाहेरच राहू द्या. घरात ते नका. तुम- घरात नाही, घरात. तुमच्या सोबत ठेवा, तुमच्या. चालतो पाणी बरं चालतो वरले बाळे असं का? शेतात वरल्या काय बाहेर. घेऊन त्याला? ऊन लागत ना त्याला ऊन लागत आहे त्याला ऊन सावली कशी कळते बाबा त्याला ऊन लागत त्याला ऊन सावली कळती मग त्याला काय फुकटचा खायला आणलं का इकडे ते पोपीत द्या ना सोय करून. हं? इकडे 40 बसतो का हा? चाळीत इकडे ठूच नको ना बाबा त्याचा जाळ कर ना इडून हो, तात्या, त्यांना सांभाळ. मग त्याला बाया कोण आम्ही बाकरी घेऊन चालले जाईल जातो, चल. नाही आपण पिशा भरा यार ते कोण चाललं? आम्ही जातो. सांभाळ. चल, चल, चल. या सांभाळ बाई, सांभाळ हा. सांभाळ तू सांभाळ त्याच्या बरोबर परपंच कर आम्ही तिघी चाललो चला, घरात पेशा. ए बाबा एक कर तुला मी आज सांभाळलंय कसं म्हणे 2-3 दिवस हे बाबा काय मिळते आमच्या बायका निघून चालल्या तू आमची पंचायत करशील नाही. आमचा एक तर परपंच मोठा आहे एक तर
लोक म्हणजे जायला तिघायच्या बायकाच काय निघून तुम्ही तुमचा लय जीव गोतेले तू आता काढ त्याला शंभर मा बघूला अरे बघूले अरे बघूले त्याच अरे बघ आईला ए गजरे इकडे तो जाळ कर बाहेर येते का याच्या आवतासा यायची का सट बापरे. मारायला याला काही काम नाही काही नाही कुठून आणलं कुठून नाही अरे काय झालं चौना जाऊ ते बुजगाव मला काय माहिती असं निघालते हा सांग मला काय माहिती असं निघालते कोणी आता काय वापर पाहतात सांग बरं गेला का? आणून नाही आणला तर एखाद्या देवळाजवळ नेऊन सोडायचा 10-5 रुपये त्यानं गोळा केले असते तर रोजचा त्याचा रोज सुटला असता ना. आता म्हटलं कसं आहे माहितीये का मी दया माया केली पण मला काय माहिती असे गुन्हे त्याच्या अरे बाबा तू दया माया तो जवळ ठेवू घरातल्या बाया का काही आणि अशी येडे झाले. पण आपलं का काही मेस आहे का काय बाया सारख्या उभ्या व्हायच्या हा? आम्हाला किती पिटावली त्यांनी आहे का? मग त्याला गरम नरम खायला देऊन बाई तो आपल्यावरच वर म्हणजे काय माहिती तुम्हाला नाही ना म्हटलं म्हणजे माझा बाप काढला यांच्या झुपीचा मग उपटणा तुमच्यावर हात नव्हते का तो आमच्या मागे पळ सुटला पाठी पोळ्या सुटला आम्ही तिघी जणी मध्ये पळालो आणि दार लावून मग तेव्हा घेतलं. ते लय माग होता का मग हम्म. मला फोन करायचं लगेच तुम्ही हे धंदे करा हा? तुम्हाला फोन कर तुम्ही उरफाट बोलत होते काय वर चला, पटत जाऊ दे. बरं त्याचं बघू राहिले हा, नेऊन दे जा. आता कुठे होते त्या बघुल्यातच कालवण करून तुम्हाला खाऊ घाली नको हा. मग ठेव तर तिकडे फेक दादा काय त्याला आता बस स्टँड नाही हा डायरेक्ट पुन्हा गाडीत बसून दिलं डायरेक्ट केलेला हा बरं काम केलं मरते तुमचा जास्त जीव गुतला होता ना हा. त्याला आसपास जवळ ठुलच नाही नाही ना त्याला सांगितलं तिथे एक आपलं मित्राचं फॉर्म हाऊस तिथे जाय म्हणून वाकमीन म्हणून हा 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 आणि आता याच्या नंतर नाही आता नाही आणणार भाऊ. एवढं पुढे नाही आणणार तो तर पारा आपल्या बाहेर मारायला उठला हा ते मला काय माहिती असं नाही मी म्हटलं की त्याच्यावर दया माया केली म्हटलं ते स्टँड बीच मागत होतं आल्याच कळलं होतं की याला तुम्ही आणू हा. नका बरं ते म्हातारा माणूस होतं काय नाही नाव ठरत होतं सांगितलं आपल्या घरात ते आपल्या बाया का पाहिलं ना जेवण बाय. तेव्हा त्याचं ते मदन चढ रुबाब गाजीत होता वाटतं देऊ बरं चला जेवण करायचे का काय घेऊन जेवण नका नाही नाही. लागले बरं.